त्यामुळं आज उद्या परवाजी येणार सगळे, त्यामुळे जेवढे तेवढ्याला सांगतो, येणाऱ्याला सांगतो, महाराष्ट्रातल्या मराठ्याला सांगतो, सगळ्या पक्षातल्या आणि शेतकरी मराठे, गरीब, कामगार, मजूर, नोकरदार सगळ्यांना सांगतो, तुमच्या लेकराबाळीसाठी लढायला चाललोय. जर मुंबईत पोरांना त्रास दिला तर जातीचं रक्षण करा, हे शब्द फक्त खाली पडू देऊ नका. सगळ्या मराठ्यांना हात जोडून विनंती. तुमच्या लेकरासाठी माझा जीव गेला, बलिदान बी गेलं, तरी मी हटणार नाही, इतका पक्का निर्धार मी आता केलेला. त्यामुळं इथं राहिलेले मराठी, तिकडे आलेले मराठी सगळ्यांनी एक जीवानं राहायचं आणि प्रत्येकानं शेतात काम करताना, नोकरीवर जाताना, व्यवसायावर जाताना सारखं कानं आणि मुंबईकडे कानं ठेवा. नोकरीला असला, व्यवसायात असला, मजुरीला असला, वाहन चालवत असला तरी लक्ष मिनिटाला म्हणतो मी, घंट्याला नाही, मिनिटाला मुंबईकडे, आंदोलनाकडे आणि त्या मुंबईतल्या पोरांकडे लक्ष समाजाने, गावाकडे राहिलेल्या मराठ्यांनी लक्ष ठेवायचं, हे कोणी विसरू नका. पुन्हा एकदा या राज्यातल्या सगळ्या सरपंच सदस्य, जिल्हा परिषदचे, पंचायत समितीचे सदस्य, सभापती, उपसभापती, माजी सभापती, माजी सरपंच, नगरसेवक, महापौर, नगराध्यक्षांना विनंती आहे, आता मात्र तुमच्यावरती वेळ आली जातीच्या पाठीमागे उभा राहून जातीचं रक्षण करायची. आता जात सांभाळा, तुम्हाला जात सांभाळायची, जातीची सेवा करायची संधी आली, अशी संधी पुन्हा नाही. या संधीत जर तुम्ही जातीचं रक्षण नाही केलं, त्याच्या पाठीशी उभा नाही राहिला, मरेपर्यंत हा समाज तुम्हाला कधीच माफ करणार नाही. हे शब्द मी तुम्हाला हात जोडून सांगतो. शेवटी काही झालं, तुम्ही कोणत्याही पक्षात असलात, विरोधात असू किंवा सत्तेत असू, तुम्ही आमचेत, आम्ही तुमचेत, हे लक्षात ठेवा. सगळ्या पक्षातल्या, विरोधातल्या आणि सत्ताधाऱ्यातल्या मराठ्यांना पुन्हा तीच शब्द वापरतो की शेवटी तुम्ही ज्येष्ठ आहेत, मोठे आहेत, समाजाचे मार्गदर्शक आहेत, समाजाचा मेन आधार तुम्ही श्रीमंत मराठी, राजकारणी मराठी आहेत. प्रत्येक लेकराला आणि या समाजाच्या जातीला आधाराचा हात द्या. त्यामुळं सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी, श्रीमंत मराठ्यांनी, राजकारणी मराठ्यांनी समाजाच्या, लेकराच्या आणि समाजाच्या पाठीवरती बळ देणारा हात टाकणं गरजेचं आहे. पाठीवर हात फिरवणं आता गरजेचं आहे, कारण समाजावर संकट घोंघवतंय जाणून बुजून. आता मात्र समाजावर तुम्हाला बारीक लक्ष ठेवायचं लागणार आहे. ही तुम्हाला माझी अंतर्वालीतून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या नेत्याला, श्रीमंत मराठ्यांना हात जोडून विनंती आहे. काना त्यावेळेस जर तुम्ही साथ दिली, ह्यो राज्यातला करोडो मराठा समाज तुमचा उपकार कधीच विसरणार नाही. म्हणून मतभेद, मनभेद बाजूला ठेवा, पक्ष बाजूला होता, योग्य वेळ आता तुम्हाला करोडो मराठ्याला साथ द्यायची. तीच माझी विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी साथ द्या, एवढी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. आणि मराठ्यांनाही सांगतो, कोणीही वाईट येडवाकडे वागायचं नाही, शांततेत गाड्या हाणायच्या, शांततेत सगळ्यांनी मुंबईकडे यायचं, शांततेत आंदोलन करायचं. आपल्याला कोणी रोखू शकत नाही. आझाद मैदानला आंदोलन, आमरण उपोषण कायदेशीर मार्गाने सगळे नियम पाळून होणार आहे. मान्य न्यायालय आपल्यालाही न्याय देईल, आपले वकील न्यायालयात जाणार आहेत, त्याच्याबद्दल काही चिंता करायची गरज नाही. पुढचं पुढं बघू, पण चालताना गाड्यांची रेस लावायची नाही. काही लेकराचं झालेलं नाही हे सगळ्यांनी ध्यानात ठेवा आणि तसंच गाड्या आणायच्या. शक्यतो मोटरसायकल दमाने आणा, नसता मोटरसायकलवाल्यांनी मुंबईला येऊ नका. पडले, पाऊस खूप त्रास होईल. आपल्या पोरांनी मोठ्या गाड्या आणल्यात, त्याच्यामुळे पाऊस आला ते गाड्यातच झोपायला लागलेत, त्यामुळे त्रास होत नाही. तसं मोटरसायकलवाल्याला त्रास होईल, तुम्ही शक्यतो येऊच नका, तुम्हाला त्रास होईल असं नको. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, एकमेकाची सेवा करा, एकमेकाला साथ द्या. कारण आपण आपले गाव सोडून खूप लांब चाललोय. आता आपणच आपले पाहुणे, आपणच आपले मित्र, आपणच आपले समाज,
आणि आपणच आपल्या सगळ्या जणांनी सेवक म्हणून काम करायचं.